हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2025 वर फोकस करून पोलीस भरती 2025 साठी आवश्यक असणारा अति महत्वाचा टॉपिक गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय. तर पहा मित्रांनो, गव्हर्नर जनरल आणि व्हाईसराय यावर पोलीस भरती परीक्षांमध्ये सतत दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रश्न विचारला जातो आणि हे करणं आपल्याला खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये आजपर्यंत 2014 ते 2024 या काळामध्ये पोलीस भरती परीक्षांमध्ये जेवढेही गव्हर्नर जनरल व्हाईसराय यावरील घटकावरील जे काही प्रश्न विचारण्यात आलेले त्या प्रश्नांवर आपण सविस्तर विश्लेषण करणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा पहिला प्रश्न. आता पहा मित्रांनो, सुरुवातीला आपण काय करणार आहे, जे महत्वाचे गव्हर्नर जनरल व्हाईसराय आहेत त्या संबंधीची महत्वाची माहिती जी तुम्हाला तोंडपाठ करायची आहे. ओके, तोंडपाठ हे तुम्ही तोंडपाठच करायचं हे लक्षात घ्या. तर पहा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक लॉर्ड रिपन आहे, हे तुम्हाला तोंडपाठच करायचं. ओके, त्यानंतर शिक्षणाचा पाया कोणी घातला आपल्या भारतात? लॉर्ड मेकॉलेने. त्यानंतर वृत्तपत्रांचा मुक्तिदाता कोणाला म्हटलं जातं? चार्ल्स मेटकाप. हा देखील महत्वाचा पॉइंट आहे, हा तुम्ही तोंडपाठच करायचे. बंगालची फाळणी लॉर्ड कर्झन कधी? 1905. हे देखील तुम्हाला पाठच करायचे. त्यानंतर कलेक्टर पदाची निर्मिती वॉरन हेस्टिंग. त्यानंतर सिव्हिल सेवेचा जनक लॉर्ड कॉर्नवालिस, हे देखील पाठ करायचे. सती प्रथा बंदी कुणी आणली होती? विल्यम बेंटिकने. त्याला मदत केली होती आपल्या राजाराम मोहन रॉय यांनी, हे देखील पाठ करायचे. राज्य खालसा केली लॉर्ड डलहौसीने. भारतीय दंड संहितेचा निर्माता होता लॉर्ड मेकॉले. ओके, त्यानंतर आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक होता लॉर्ड मेयो. ओके, आणि तैनाती फौजेची पद्धत कोणी चालू केली होती? लॉर्ड वेलेस्ली. तर हे जे काही टॉपिक मी तुम्हाला सांगितले हे मुद्दे तुम्ही तोंडपाठ करायचे. VIMP आहेत. ओके, हे सोडायचंच नाहीये. त्यानंतर पुढचे काही पॉइंट पहा. आता पहा, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? वॉरन हेस्टिंग होता. ओके, त्यानंतर बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड विल्यम बेंटिक. त्यानंतर जो बंगालचा शेवटचा गव्हर्नर आहे तो भारताचा पहिला गव्हर्नर जनरल झाला. मग बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक आहे, तर मग भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होईल? लॉर्ड विल्यम बेंटिक. बरोबर. त्यानंतर भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता? तो होता लॉर्ड कॅनिंग. आणि गव्हर्नर जनरल हे पद संपुष्टात आलं, त्यानंतर व्हाईसराय पद आलं. मग भारताचा पहिला व्हाईसराय कोण बनला? जो शेवटचा गव्हर्नर जनरल असा, आणि तो आहे भारताचा पहिला व्हाईसराय लॉर्ड कॅनिंग. ओके, त्यानंतर भारताचा शेवटचा व्हाईसराय ठरलेला आहे लॉर्ड माउंट बॅटन. आणि त्यानंतर आपला भारत स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल ठरलेले आहेत लॉर्ड माउंट बॅटन. आणि स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल आहेत सी राजगोपालचारी, चक्रवर्ती राजगोपालचारी. सी राजगोपालचारी हे नाव महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवायचंय. आता आपण ऍक्च्युअल लेक्चर चालू करूया मित्रांनो. चला पहिला प्रश्न पाहूया, हे देखील तोंडपाठ करायचे. ओके, चला पहिला प्रश्न. पहा, 1853 मध्ये मुंबई ते ठाणे हा भारतातील पहिला लोहमार्ग कोणाच्या काळात उभारला गेला? गव्हर्नर जनरलशी संबंधित प्रश्न आहे. तर हा महामार्ग कोणाच्या काळात उभारलाय ते आपल्याला सांगायचं होता. लॉर्ड डलहौसी. राईट आन्सर आहे ऑप्शन 2 लॉर्ड डलहौसी. ओके, याचा कार्यकाल काय होता त्यावेळी? 1846 ते 1856 हा त्याचा लॉर्ड डलहौसीच्या काळात होता. आणि या लॉर्ड डलहौसीच्या कार्यकाळातच भारताचा रेल्वेचा पाया घातला गेला. ओके, रेल्वे मार्गाचा. आणि पहिली रेल्वे आपली धावली मुंबई ते ठाणे दरम्यान. कधी धावली होती? 16 एप्रिल. ओके, 16 एप्रिल 1853 मध्ये पहिली रेल्वे धावली. कुठून कुठे? मुंबईमध्ये कुठे? बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान धावली. आणि दरम्यान ही देशातील पहिली रेल्वे. आणि हा महामार्ग किती किलोमीटरचा होता? तर हा होता 34 किलोमीटर लांबीचा, हे लक्षात ठेवायचंय. आणि या ट्रेनला डबे किती होते? तर हिला होते 14 डबे. हे महत्वाचे पॉइंट आहेत. अशा पद्धतीने अभ्यास करायचाय, कोणताही प्रश्न तुमचा परीक्षेमध्ये सुटणार नाही. आता समोरचा प्रश्न पहा. डॅश डॅश यांना भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला. पहा, कोणी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातलेला आहे? पाहिले आपण लॉर्ड मेकॉले. राईट आन्सर आहे ऑप्शन 2
लॉर्ड मेकॉले, लॉर्ड विल्यम बेंटिक, म्हणजे याचा काळ होता 1835, तेव्हा शिक्षणाचं माध्यम इंग्रजी घेण्याचा निर्णय झाला. बट 2 फेब्रुवारी 1835 रोजी थॉमस मोर मेकॉले, ओके, थॉमस मेकॉले, ओके, यांनी गव्हर्नर जनरल काउन्सिल समोर इंग्रजी शिक्षणाचा ठराव मांडला आणि 7 मार्च 1835 रोजी शिक्षणाचे माध्यम इंग्रजी करण्याचा ठराव मंजूर झाला आणि म्हणूनच मेकॉले यांना भारतात आधुनिक इंग्रजी शिक्षणाचा पाया रचला असं मानलं जातं. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. पहा, या गव्हर्नर जनरलच्या काळात 1772 मध्ये कलेक्टर पदाची निर्मिती, आता कलेक्टर पदाची निर्मिती कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली हा प्रश्न तुम्हाला विचारलाय. तो गव्हर्नर जनरल आहे वॉरन हेस्टिंग. राईट आन्सर ऑप्शन 2 वॉरन हेस्टिंग. ओके, 1772 मध्ये वॉरन हेस्टिंग्स यांनी जिल्हाधिकारी म्हणजेच काय, जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर हे पद निर्माण केलं. याचा उद्देश काय होता त्यावेळी, जमीन महसूल, जो जमीन महसूल आहे, जमीन महसूल, या जमीन महसूल वसुलीवर देखरेख ठेवली. नंतर काय करण्यात आलं, कंपनी सरकारने या पदाला अधिक महत्व दिलं आणि या पदाला अधिक महत्व देत त्याला न्यायदान व नागरी प्रशासनाची जबाबदारी देखील दिली आणि त्यामुळे जिल्हाधिकारी पद हे एकदम स्ट्रॉंग पद सध्या बनलेले. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. आता मित्रांनो तुमच्यासाठी सूचना आहे. पहा, तुमची जी येणारी पोलीस भरती त्यावर आपण फोकस करून एक PYQ अनालिसिस बॅच चालू केलेली आहे. यामध्ये आपण सर्व प्रकारचे प्रश्न घेतोय. जे टॉपिक आहेत त्या टॉपिकचे आपण सब टॉपिक केलेत, मायक्रो अनालिसिस करून सब टॉपिक काढलेत आणि त्या टॉपिकवर आपण अशा पद्धतीचे डिटेल अनालिसिस केलेले व्हिडिओ पाहतोय. आणि जे काही PYQ प्रश्न आहेत पोलीस भरती परीक्षांमध्ये विचारलेले, ते पोलीस भरती परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न घेतोय, सतत रिपीट झालेले प्रश्न घेतोय. प्रश्न कसा विचारला ते देखील तुम्हाला सांगतो आणि अशा पद्धतीने करंट रिलेटेड कोणता प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो हे देखील आपण त्यामध्ये सांगतो. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी ही बॅच खूप महत्वाची आहे. आणि ही बॅच तुम्हाला कशी मिळणार आहे, तर त्यासाठी तुम्हाला आपलं स्मार्ट एक्झाम ऍप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करायचंय आणि त्यामध्ये पोलीस भरती PYQ अनालिसिस बॅच हा नावाचं टायटल असलेलं थंबनेल दिसेल, त्यावर क्लिक करायचे आणि तिथे जाऊन ती बॅच जॉईन करायची. त्यामध्ये आजपर्यंत आपण जवळजवळ 13 लेक्चर्स टाकलेले आहेत. ओके, लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स असतात. आजपर्यंत तिथे आपण 13 व्हिडिओ टाकलेले आहेत. ओके, त्यामुळे जस्ट बॅच सुरू झालेली, डेली आपण व्हिडिओ टाकतो. आज तुम्हाला अभ्यासक्रम दिला जातो आणि त्यावर उद्या आपण लेक्चर घेत असतो. अशा पद्धतीची ती बॅच आहे. त्यामुळे परीक्षेला एक अभ्यास करायची तुम्हाला दिशा कळणार आहे अशा पद्धतीची बॅच आहे. आज तुम्हाला अभ्यासक्रम दिला की उद्या त्यावर व्हिडिओ अनालिसिस क्वेश्चनचं होतं. त्यामुळे तुम्हाला ते जो टॉपिक तुम्ही केलाय तो व्यवस्थित समजून जातो. त्यामुळे ती बॅच महत्वाची आणि त्यासाठी फक्त आणि फक्त 109 एवढी माफक फी आहे. तिची ओरिजिनल प्राइस आहे 299. ओके, बट सध्या आपण ऑफर देतोय. ऑफर मध्ये जर घेतली तर तुम्हाला 109 मध्ये मिळेल. त्यामुळे आजच ती बॅच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. आता पहा, भारतीय सिव्हिल सेवेचा जनक कोणाला म्हणतात? आताच सुरुवातीला सांगितलं कॉर्नवॉलिस. राईट आन्सर ऑप्शन 2 लॉर्ड कॉर्नवॉलिस. ओके, कॉर्नवॉलिस कार्यकाळ काय होता? 1786 ते 1793. याला भारतीय सिव्हिल सेवेचा जनक म्हटले जाते. याने प्रशासनात युरोपीकरणाचा पाया घातला होता. सर्व उच्च पदे फक्त इंग्रजांसाठी ज्याने राखीव ठेवली होती मित्रांनो. आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी त्याने काय केलं होतं? कर्मचाऱ्यांसाठी पगार वाढवला होता. तसेच जे नातेवाईक पद असतात, जे नातेवाईक आपल्या नातेवाईकांना नोकरीत सामील करून घेतात, तर ते त्याने थांबवलं होतं. तसेच प्रशासनासाठी कॉर्नवॉलिसने एक त्याचा कोड तयार केला होता, ज्यालाच कॉर्नवॉलिस कोड असं नावाने तो कोड प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये कामकाजाचे नियम अस्तित्वात होते. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्य खालसा केली? राज्य खालसा केली होती लॉर्ड डलहौसीने. राईट आन्सर आहे ऑप्शन 1 लॉर्ड डलहौसी. ओके, डलहौसीने काय केलं होतं? दत्तक वारसा नामंजूर धोरण केलं होतं, डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. ओके,
हे दत्तक वारसा नामंजूर केलं होतं व अकार्यक्षमता ही कारणं त्याने दाखवली होती आणि अनेक संस्थाने इंग्रजी सरकारात त्याने विलीन केली होती. त्यामध्ये पहिलं संस्थान पहा होतं ते आपलं सातारा होतं. ओके, त्यानंतर जैतपूर, त्यानंतर संबलपूर, नागपूर देखील होतं. झाशीची राणी लक्ष्मीबाई आपल्या सर्वांना माहिती आहे, झाशी होतं. उदयपूर होतं. तंजावूर साऊथ मध्ये आहे, कर्नाटक. आणि अयोध्या ही संस्थाने जी आहेत मित्रांनो ही त्याने खालसा केली होती. आणि त्यानंतर निजामाचं वराड त्यानं ताण्याची फौजेची वसुली बाकी असल्याच्या कारणाने खालसा करून घेतलं होतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? सुरुवातीलाच मी सांगितलं वॉरन हेस्टिंग. राईट आन्सर ऑप्शन 3 वॉरन हेस्टिंग हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल होता. कोणता कायदा होता? रेग्युलेटिंग ऍक्ट. रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 नुसार बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. आता काय आहे, खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनला? ओके, 1773 नुसार काय झालं होतं? बंगालचा गव्हर्नर जनरल बनला. बट आता काय विचारलंय, बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल कधी बनला? तर कोणत्या कायद्यानुसार? तर तो कायदा आहे चार्टर ऍक्ट 1833. राईट आन्सर ऑप्शन 4 चार्टर ऍक्ट 1833. ओके, चार्टर ऍक्ट 1833 नुसार बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. ओके, आणि त्याला कायदे करण्याचे सर्व अधिकार देण्यात आले. संपूर्ण भारतासाठी एकच कायदे प्रणाली लागू झाली. आणि पहिला भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? मी तुम्हाला मगाशी सांगितलं, पहिला भारताचा गव्हर्नर जनरल होता लॉर्ड विल्यम बेंटिक. ओके, यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला चार्ट दिला होता इझी वेने लक्षात ठेवण्यासाठी. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न. भारतात इसवी सन 1856 मध्ये डॅश डॅश यांनी पुरातत्व विभागाची स्थापना केली. ओके, पुरातत्व विभागाची स्थापना कोणी केली? लॉर्ड डलहौसी. राईट आन्सर आहे ऑप्शन 4 लॉर्ड डलहौसी. ओके, त्याच्या काळात भारतातील पुरातत्व विभागाची स्थापना झाली. म्हणजेच कोणता डिपार्टमेंट? आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट याची स्थापना करण्यात आली होती. आणि याच्याच काळामध्ये आपण पाहिलं रेल्वे झाली होती, रेल्वे बोर्ड तसेच बांधकाम विभाग याची स्थापना झाली होती. पुढे पाहूया. सतीबंदी कायदा 1829 कोणी संमत केला? सतीबंदी कायदा 1829 सर्वांनाच पाहिजे, सुरुवातीला सांगितलं आणि हे सर्वांनाच पाठ असतं. लॉर्ड विल्यम बेंटिक. राईट आन्सर ऑप्शन 1 विल्यम बेंटिक. कधी? 4 डिसेंबर 1929 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी सती प्रथाबंदीचा कायदा मंजूर केला. सती जाणे हे फौजदारी गुन्हा घोषित करण्यात आला. आणि सध्या आपल्या भारतात 1987 चा सती प्रतिबंधक अधिनियम लागू आहे. त्यामध्ये काय? सती करणे, सतीचा गौरव करणे या दोन्ही गोष्टींना कायदेशीर बंदी. आणि लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी 4 डिसेंबर 1829 मध्ये सती प्रथा बंदीचा कायदा केला. आता तुम्हाला विचारतील की या विल्यम बेंटिकला यामध्ये कोणी मदत केली आपल्या भारतातील व्यक्तीने? तर ते व्यक्ती आहेत राजा राममोहन राय. ओके, तर राजा राममोहन राय यांच्याबद्दल ही बरीच माहिती आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. आधुनिक भारताचा जनक कोणाला म्हटलं जातं? राजा राममोहन राय. आणि यांनी एक महत्वाचा समाज स्थापन केला होता. तो कोणता आहे? ब्राह्मो समाज. तुम्हाला विचारतात ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? राजा राममोहन राय. आता त्यानंतर विचारतात ब्राह्मो समाजाची स्थापना कधी केली? 1829 मध्ये. कोणी केली? राजा राममोहन राय. आणि त्यांचं एक वृत्तपत्र देखील वारंवार विचारतात पोलीस भरतीमध्ये, परीक्षांमध्ये, संवाद कौमुदी. ओके, हे वृत्तपत्र पोलीस भरती परीक्षांमध्ये वारंवार विचारलं जातं, संवाद कौमुदी. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया.
भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण? भारतीय दंड संहितेचा निर्माता लॉर्ड मेकॉले. राईट आन्सर ऑप्शन 1 लॉर्ड मेकॉले. सुरुवातीला सांगितलंय भारतीय दंड संहिता इंडियन पिनल कोड ब्रिटिश कायद्यावर आधारित आहे. तिची मूळ रचना 1834 मध्ये लॉर्ड थॉमस मेकॉले यांनी केली होती आणि आयपीसी प्रत्यक्ष 1860 मध्ये लागू झाला होता. पुढे पाहूया. ब्रिटिशकालीन भारतात कायद्याची संहिता निर्माण करण्यासाठी प्रथम विधी समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली? लॉर्ड मेकॉले. ओके, राईट आन्सर आहे ऑप्शन 4 लॉर्ड मेकॉले. बघा किती पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. ब्रिटिश भारतात कायद्याची एक संध संहिता तयार करण्यासाठी पहिली विधी समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीचे अध्यक्ष लॉर्ड मेकॉले होते. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न 1911 ते 1912 मध्ये भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्लीला कोणी हलवली? तर ती हलवली लॉर्ड हॉर्डिंग्सनी. राईट आन्सर ऑप्शन 1 लॉर्ड हॉर्डिंग. ओके, आता का हलवली होती मित्रांनो? पहा, लॉर्ड हॉर्डिंगने राजधानी बदलली, बट का बदलली? तर त्याचं रिझन हे असं आहे की 12 डिसेंबर 1911 मध्ये दिल्ली दरबारात सम्राट जॉर्ज पंचम यांनी घोषणा केली होती राजधानी बदलण्याची आणि यानंतर भारताची राजधानी कोलकात्याहून दिल्ली अशी झाली. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, समोरचा प्रश्न तैनाती फौजेचे धोरण मोठ्या प्रमाणात कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने राबवले? तो गव्हर्नर जनरल आहे लॉर्ड वेलेस्ली. राईट आन्सर ऑप्शन 4 लॉर्ड वेलेस्लीने. पहा, लॉर्ड वेलेस्लीने इसवी सन कधी 1798 मध्ये तैनाती फौज सबसिडियरी अलायन्स ही योजना मोठ्या प्रमाणात राबवली. या योजनेनुसार भारतीय संस्थानांना ब्रिटिशांचे सैन्य ठेवावे लागे व त्यासाठी मोठा कर द्यावा लागे आणि यामुळे ब्रिटिशांचे नियंत्रण संस्थानांवरच वाढत गेलं. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न खालीलपैकी कोणाला भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हटले जातं? ओके, भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? लॉर्ड मेयो. राईट आन्सर ऑप्शन 4 लॉर्ड मेयो. ओके, लॉर्ड मेयोला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक मानलं जातं. त्यांनी प्रांतांना आर्थिक अधिकार देऊन प्रांतिक स्वायत्ततेची सुरुवात केली होती. आणि तुम्हाला जर मी म्हटलं की भारताची पहिली जनगणना कोणी केली होती? ओके, जनगणना जर तुम्हाला विचारलं कोणत्या गव्हर्नर जनरलने, तर तो आहे लॉर्ड मेयो. ओके, लॉर्ड मेयोने केली होती आणि ते कधी केली होती? ती केली होती 1872. ओके, हे लक्षात घ्या. आणि एका पठाणाने खून केला होता तो गव्हर्नर जनरल कोण आहे? तो देखील आहे लॉर्ड मेयो. ओके, अंदमान येथे त्याच्या खुनाची घटना घडली होती. एका पठाणाने त्याला मारलं होतं. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, वायव्य सरहद्द प्रांत कोणी निर्माण केला? वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केलेला आहे लॉर्ड कर्झन याने. राईट आन्सर ऑप्शन 2 लॉर्ड कर्झन. ओके, लॉर्ड कर्झनने वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला. सीमा प्रशासन अधिक मजबूत करण्यासाठी वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या वर्षी रॉबर्ट क्लाइव्हने बंगाल, बिहार आणि ओरिसा येथील मुघल राज्यकर्त्याकडून दिवाणी स्वीकारली? तर ते 1765 मध्ये. राईट आन्सर ऑप्शन 2 1765. ओके, ऑगस्ट 1765 मध्ये अलाहाबाद तहावानुसार बादशाह शाह आलम कडून बंगाल, बिहार, ओरिसा यांची दिवाणी कंपनीला मिळाली आणि कंपनीकडे वसुलीचे अधिकार आले, पण जबाबदारी नवाबावर ठेवली होती आणि हेच दुहेरी राज्य व्यवस्थेचं स्वरूप मानले जातं. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. मित्रांनो, हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे. तुमच्या बऱ्याच मित्रांनी आपली पोलीस PYQ अनालिसिस बॅच जॉईन केलेली आहे. तुम्ही खूप मागे राहू नये यासाठी तुम्ही आत्ताच ती बॅच जॉईन करा आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. यामध्ये आपण तुमचे जे काही पोलीस PYQ क्वेश्चन्स आहेत ते पोलीस भरती परीक्षेचे जे मागील परीक्षा झाल्या त्या मागील परीक्षाच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले हे प्रश्न आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासतो. त्यामध्ये अनालिसिस करून म्हणजे टॉपिक सब टॉपिक वाईज मायक्रो अनालिसिस करून आपण ते क्वेश्चन्स तुमच्यापर्यंत आणत असतो. क्वेश्चन्स का विचारला, कसा विचारला, त्या संबंधी करंटचा रेफरन्स देखील तुम्हाला देत असतो.
अशा पद्धतीची जी बॅच आहे तिची ओरिजिनल प्राइस आहे 299, बट आज जर तुम्ही ती घेतली तर तुम्हाला ती फक्त आणि फक्त 109 रुपयांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच ती बॅच जॉईन घ्या, त्यामुळे तुमच्या परीक्षेला खूप फायदा होणार आहे. फीज खूप कमी आहे, 299 ओरिजिनल प्राइस आहे, बट तुम्ही आता लगेच जर घेतली तर ती फक्त 109 रुपयामध्ये मिळणार आहे. 10 व्हिडिओ म्हणजे 10 ते 13 व्हिडिओ आजपर्यंत आपण पाहिलेले. आज टॉपिक दिला जातो, उद्या त्यावर लेक्चर्स असतं. ओके, म्हणजे अशा पद्धतीची बॅच आहे इम्पॉर्टंट. म्हणजे आज तुम्हाला टॉपिक देऊन उद्या त्यावर डिटेल अनालिसिस केले जातं, अशा पद्धतीचे लेक्चर्स आहेत. लेक्चरला बॅचला खूप वेळ गेलेला नाही, आत्ता तुम्ही घेऊ शकता. खूप फायद्याचे फक्त 10 ते 13 व्हिडिओ झाले, त्यामुळे आत्ताच ही बॅच जॉईन कराने आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. त्यासाठी तुम्हाला स्मार्ट एक्झाम ऍप डाउनलोड करायचे, प्ले स्टोरवर ऍप मिळून जाईल आणि त्याची ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील दिलेली, तिथे जाऊन देखील ते ऍप डाउनलोड करू शकता. ऍपवर जाऊन पोलीस भरती PYQ अनालिसिस बॅच यावर तुम्ही क्लिक करायचे आणि ती बॅच जॉईन करायची. ओके, आता पहा 1857 मध्ये रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता? तो पुण्याचा कलेक्टर होता. राईट आन्सर ऑप्शन 4 पुणे. ओके, 1857च्या उठावाच्या काळात रॉबर्टसन हा पुणे जिल्ह्याचा कलेक्टर होता. त्या काळातील घटनांमध्ये त्याचं नाव वारंवार आढळतं. समोरचा प्रश्न, सन 1904 चा प्राचीन स्मारक कायदा कोणी संमत केला? लॉर्ड कर्झनने. राईट आन्सर ऑप्शन 4 लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन यांच्या काळात प्राचीन स्मारक संरक्षण अधिनियम 1904 ओके संमत झाला. याचा उद्देश काय होता? प्राचीन भारतीय स्मारकांचं संरक्षण, जतन व पुनर्संचयित करणे. हे लक्षात घ्या. समोरचा प्रश्न पाहूया. 1932चा जातीय निवाडा कोणी जाहीर केला? 1932चा जातीय निवाडा रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जाहीर केला. राईट आन्सर ऑप्शन 2 रॅमसे मॅकडोनाल्ड. ओके, 16 ऑगस्ट कधी जाहीर केला होता? 16 ऑगस्ट 1932 रोजी इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा कम्युनल अवॉर्ड जाहीर केला होता. आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेत भारतीय प्रतिनिधींमध्ये एकमत न झाल्यामुळे त्यांनी स्वतःहून हा निर्णय जाहीर केला आणि या निर्णयामुळेच पुणे करार झाला होता. तो देखील 1932 लाच झालेला आहे. ओके, कोणाकोणामध्ये? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी मध्ये. ओके, यांच्यामध्ये, आणि त्याला येरवडा करार देखील म्हटलं जातं. समोरचा प्रश्न, स्वातंत्र्यपूर्व भारताच्या इतिहासासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जनक असे कोणाला संबोधले जाते? VIMP प्रश्न आहे, बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. लॉर्ड रिपन. राईट आन्सर ऑप्शन 1 लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांना भारतामधील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हटले जाते. 1882 मध्ये त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा केला, ज्यामुळे भारतीयांना प्रथमच प्रशासनात सहभाग भेटला आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांची मजबूत पायाभरणी त्यांच्या काळात झाली. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जनक? पुन्हा रिपीट झालेला प्रश्न, लॉर्ड रिपन. राईट आन्सर ऑप्शन 2 लॉर्ड रिपन. पुढे पाहूया. पहा, सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? सती प्रतिबंधक कायदा लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्याशी संबंधित आहे. राईट आन्सर ऑप्शन 1 लॉर्ड बेंटिक. सुरुवातीला सांगितलंय लॉर्ड बेंटिक यांनी कधी? 1829 मध्ये सती प्रथा प्रतिबंधक कायदा केला. सतीमध्ये काय होतं मगाशी पाहिलंय, सांगितलंय, पुन्हा एकदा सांगतो. सतीमध्ये पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला चितेवर बसवले जाईल. या प्रथेविरुद्ध लढ्यात राजा राम मोहन राय यांनी मोठं योगदान दिलं होतं विल्यम बेंटिक याला. ओके, आणि यासोबतच बेंटिकने काय काय केलं होतं? 1829 मध्ये बाल हत्या प्रतिबंधक कायदा केला होता आणि 1835 मध्ये शिक्षणातील जिरपता सिद्धांत मांडला होता. पुढे पाहूया. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब कोणाच्या कारकिर्दीत करण्यात आला? लॉर्ड विल्यम बेंटिकच्या. राईट आन्सर ऑप्शन 1 लॉर्ड विल्यम बेंटिक. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचा निर्णय मागाशी सांगितलं होतं तुम्हाला 1835 साली लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या कार्यकाळात झाला आणि लॉर्ड मेकॉले यांनी झिरपता सिद्धांत मांडला. यानुसार सरकारला
उच्च वर्गाला इंग्रजी शिक्षण देण्यासाठी दिलं जायचं आणि तिथून खालच्या वर्गापर्यंत शिक्षण पोहोचत अशा म्हणजे उच्च वर्गाला इंग्रजी शिक्षण देऊन तेथून खालच्या वर्गापर्यंत ते शिक्षण झिरपेल अशा पद्धतीचा हा सिद्धांत होता. त्यामुळे त्याला झिरपता सिद्धांत म्हणतात, हे लक्षात घ्या. त्यानंतर समोरचा प्रश्न, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौजेची पद्धत लॉर्ड वेलेस्लीने सुरू केली. राईट आन्सर ऑप्शन 3 लॉर्ड वेलेस्ली. तैनाती फौजेची पद्धत लॉर्ड वेलेस्लीने सुरू केली. यामध्ये काय होतं, भारतीय संस्थानांनी स्वतःचं सैन्य ठेवू नये. इंग्रजी सैन्य ठेवण्यासाठी मोठा आर्थिक खर्च संस्थानांना करावा लागायचा. परराष्ट्र धोरण इंग्रजांच्या मदतीनेच करायला लागायचं. आणि 1798 साली सर्वप्रथम निजामाने तैनाची फौज स्वीकारली होती आणि या धोरणामुळे अनेक संस्थाने ब्रिटिशांच्या ताब्यात गेली होती, हे लक्षात ठेवायचंय. पुढे पाहूया. बंगालची फाळणी कोणी केली? सांगितलेले लॉर्ड कर्झन. राईट आन्सर ऑप्शन 1 लॉर्ड कर्झन. कधी केली? 1905 साली. ओके, 1905 साली लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली. उद्देश काय होता या मागचा? हिंदू व मुस्लिम लोकसंख्येचं विभाजन करून त्यामध्ये असंतोष वाढवणे. ओके, आणि काँग्रेसने या विरुद्ध 16 ऑक्टोबर 1905 मध्ये राष्ट्रीय दुखवटा दिन पाळला होता, हे लक्षात घ्यायचंय. त्यानंतर समोरचा प्रश्न, विद्यापीठ कायदा कोणत्या कमिशनच्या शिफारसीवर आधारित होता? विद्यापीठ कायदा रॅले कमिशनच्या शिफारशीवर आधारित होता. राईट आन्सर ऑप्शन 3 रॅले कमिशन. लॉर्ड कर्झनने 1902 साली विद्यापीठ सुधारणा तपासण्यासाठी रॅले कमिशन नेमलं होतं आणि या कमिशनच्या शिफारशीवरून 1904 साली विद्यापीठ कायदा करण्यात आला. समोरचा प्रश्न पाहूया. आता पहा, व्हाईसरायचे त्यांच्या कारकिर्दीनुसार सुरुवातीपासून ते अलीकडच्या काळापर्यंतचा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे, बरोबर. तर पहा, लॉर्ड लिटन आहे, कर्झन, कॅनिंग आणि लॉर्ड मेयो. ओके, परभणी पोलीस भरती 2016चा प्रश्न आहे. तर पहा, आपल्याला लॉर्ड लिटन, तर याचा कार्यकाळ काय? 1876 ते 1880. ओके, त्यानंतर कर्झनचा कार्यकाळ आहे 1899 ते 1905. ओके, त्यानंतर कॅनिंगचा किती कार्यकाळ आहे? तो आहे 1858 ते 1862 आणि मेयोचा आहे 1869 ओके ते 1872. मग यामध्ये आता पहिला कोण आहे? तर तो आहे लॉर्ड कॅनिंग. ओके, 1858 ते 1862 आहे. त्यानंतर मेयो आहे 69 ते 72. त्यानंतर लिटन 70 ते 76 ते 86 आणि त्यानंतर सर्वात शेवट आहे कर्झन 99 ते 1905. म्हणून याचा क्रम असेल 3 4 1 2. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 3 4 1 2. बरोबर. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, इथे देखील क्रमच आहे. खालील व्हाईसराय त्यांच्या कार्यकाळानुसार चढत्या क्रमाने लावायचे. तर पहा, आता लॉर्ड कॅनिंग आत्ताच पाहिलं 1858 ते 1862 मध्ये आहे. ओके, 1858 ते 1862. त्यानंतर रिपनचं काय आहे? 1880 ते 1884. त्यानंतर आहे डफरीन 1884 ते 1888 आणि कर्झन 1899 आत्ताच पाहिलेलं आहे ते 1905. ओके, मग यामध्ये क्रम कसा येईल? कॅनिंग, रिपन, डफरीन, कर्झन. बरोबर. मग अशा पद्धतीने आहे कॅनिंग, रिपन, डफरीन, कर्झन. म्हणून हा क्रम आहे. राईट आन्सर ऑप्शन 2 अ ब क ड. ओके, समोरचा प्रश्न, जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव काय होतं? ते होतं जनरल डायर. राईट आन्सर ऑप्शन 1 जनरल डायर. यामध्ये काय झालं होतं मित्रांनो? 1919 मध्ये रौलेट कायदा लागू करण्यात आला होता आणि याला विरोध म्हणून बैसाखीच्या दिवशी जालियनवाला बागेत शांत सभा चालू असताना जनरल डायरने गोळीबाराचा आदेश दिला होता. यामध्ये सुमारे 400 जण ठार व 2000 जखमी झाले होते. समोरचा प्रश्न, इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थांनी कोणी खालसा केली? ती केली लॉर्ड डलहौसी यांनी. राईट आन्सर ऑप्शन 4 लॉर्ड डलहौसी. 1848 ते 1856
या काळात लॉर्ड डलहौसीने मोठ्या प्रमाणात संस्थाने खालसा केली होती. त्यासाठी त्याने कारण काय दिलं होतं? राज्य कारभारातील अनियमितता, दत्तक वारसा, नामणे. आणि यामध्ये महाराष्ट्रातील कोणकोणती संस्थाने खालसा केली होती? तर सातारा, नागपूर, वराड. ओके. तर मित्रांनो, आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहे? डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे, आन्सर कमेंट करायचा आहे. भारतीय दंड संहितेचा निर्माता कोण आहे? आन्सर कमेंट करा. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते? हा देखील डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे, आन्सर कमेंट करायचंय. खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असं म्हटलं जातं? आन्सर कमेंट करा. ओके. तर मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2025 वर फोकस करून पोलीस भरती परीक्षेसाठी अति महत्वाची असणारी PYQ अनालिसिस सिरीज सुरू केलेली, आणि ती सिरीज आपण आपल्या स्मार्ट एक्झाम ऍपवर सुरू केलेली. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय? प्ले स्टोअरवर जायचंय, स्मार्ट एक्झाम हे ऍप सर्च करायचंय, आणि जे दुसरं ऍप आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचंय, आणि त्यामध्ये पोलीस PYQ अनालिसिस ही सिरीज बॅच दिसेल, त्यावर क्लिक करून ती बॅच बाय करायची. आणि सिम्पली वेने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले, त्या लिंकवर क्लिक करून डायरेक्ट तुम्हाला स्मार्ट एक्झाम ऍप डाउनलोड करायचंय. एक ओटीपी फक्त टाकायचा आहे, लगेच तुम्ही त्यामध्ये लॉग इन होऊन जाताय, आणि त्यावर पोलीस PYQ अनालिसिस सिरीज ही बॅच दिसेल, ती बॅच जॉईन करायची. तिची ओरिजिनल प्राइस आहे 299, बट आजसाठी तुम्ही 109 मध्ये ती बॅच घेऊ शकता ऑफर मध्ये. ओके. 299 तिची ओरिजिनल प्राइस आहे, पण 109 मध्ये तुम्ही ती बॅच जॉईन करू शकता लगेच. त्यामुळे आत्ताच ऍप डाउनलोड करा, ती बॅच घ्या, आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस भरती 2025 वर फोकस करून पोलीस भरती परीक्षेसाठी आवश्यक असणारा गव्हर्नर जनरल हा टॉपिक आपण डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. यामध्ये आपण सर्व पोलीस भरती PYQ क्वेश्चन्स डिटेलमध्ये अनालिसिस केलेत. त्यामुळे गव्हर्नर जनरल या टॉपिकवर जर कोणताही प्रश्न आला तर तो तुम्हाला 100% सोडवता येणार आहे. इथेच थांबूया. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा, आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.